नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तुमची लाडकी मैत्रीण AC रंगोली आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. ही रांगोळी काढायला सोपी आहे, एकदा काढून बघा. अशा प्रकारे आजची ही रांगोळी मी तुम्हाला दाखवते. आजची ही रांगोळी 11 ते 6 ह्या ठिपक्याची आहे. अशा प्रकारे मी ठिपके इथे आखून घेते. तुम्ही पण माझ्यासोबत ही रांगोळी ट्राय करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की मी कशा प्रकारे ही रांगोळी काढत आहे. अशा प्रकारे वरती आणि खालती 11 ते 6 असे ठिपके आखून घ्यायचे आहे. आणि हे ठिपके आखून झाल्यावर आपण ह्यामध्ये डिझाईन कशी तयार करायची ती मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे डिझाईन काढून घ्यायची आहे. आधी 3 ठिपके आहेत, त्यांना आपल्याला एक एक रेष आखून घ्यायची आहे. प्रत्येक कोणत्यावर आपल्याला 3-3 ठिपके घेऊन त्यावर रेष आखायची आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल आपल्याला ही डिझाईन कशी तयार करायची आहे ती. अशा प्रकारे ही डिझाईन आपली तयार होत आहे. आता याच्या साईडने आपण प्रत्येक त्या रेषेला साईडने ह्या प्रकारे कुंडीच्या आकारासारखा आपण आकार देऊया. दिसायला ठिपके आपल्याला जास्त दिसतात, पण आपल्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही झटकीपट होणारी रांगोळी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटते ती. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सगळीकडे कुंडीचा आकार काढून घेतलेला आहे. आता इथे मी शंखाचा आकार देत आहे. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे सगळीकडे अर्धचंद्र काढून घ्यायचे आहेत. 3-3 ठिपके इथे मी जोडते. अशा प्रकारे आपल्याला पुढची पण स्टेप अशीच करायची आहे. आता ह्याला मी आणखीन पानासारखा आकार देते. तुम्ही पाहत आहात अशा प्रकारे हे ठिपके एकाला एक जोडून घ्यायचे आहेत आणि आपली डिझाईन तयार करून घ्यायची. एकदम सोपी आणि साधी आपली ही रांगोळी आहे, काहीच अवघड नाही यात काही. तुम्ही पाहू शकता आपली अशा प्रकारे डिझाईन तयार होते आणि यामध्ये तुम्ही कलर भरून घेऊ शकता. मी अशा प्रकारे इथे कलर वापरलेले आहेत. जितके कलर तुम्ही जास्त वापराल तितकी आपली रांगोळी छान उठून दिसते. आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे फुलाला डार्क करून घेते आणि त्यामध्ये एक डॉट टाकून घेते आणि साईडने पण आपण प्रत्येक ठिकाणी उरलेल्या टिपक्यावर डार्क असे डॉट टाकून घ्यायचे आणि ते खोल करून घ्या. वाटल्यास त्यामध्ये तुम्ही यामध्ये कलर भरून घेऊ शकता आणि आपली रांगोळी उठावदार आणखीन बनवू शकता. तुम्ही पाहू शकता किती छोटी आणि साध्या पद्धतीने मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे रांगोळीला. तर अशाच प्रकारे तुम्ही अशा रांगोळ्या तुमच्या दारापुढे काढून पाहत राहा. मी अशाच नेहमी तुमच्यासाठी रोज दारात काढण्यासाठी रांगोळ्या नवीन आणत राहीन आणि तुमच्या अंगणाला एक शोभा देत राहीन. तुम्ही माझे व्हिडिओ नक्कीच पाहत असाल, मी अशी आशा करते आणि माझ्या रांगोळ्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा असाच प्रतिसाद मला मिळू देत राहा. आणि तुम्हाला काही गडबडीमध्ये माझे व्हिडिओ पाहणं होत नसतील तर तुम्ही सावकाश जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा माझे व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा, अशी मी आशा करते. आणि
इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ.